गाइस मस्त पिझ्झा बनवला था पिझ्झा ते दिवस पहिल्यांदा खाली असं सुकी माकली आणि आसकून बनवली गाइस याला वाजवल्यावर का वाटते जरा हे गाइस गुड आफ्टरनून नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा। चला पाय वगैरे परू तर चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल। बघा नंगे जेवते आपला इथं गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। काही झाला पाय वगैरे करून लगेच जेवायला घेऊया। गावाला वाटतं माकलंय ते दिवशी हो सुकी माकली सुकी ते दिवस पहिल्यांदा खाली असं सुकी माकली आणि आसकून बनवली जबरदस्त लागतं म्हणूया लय बरं वाटतं गावाला। चला जेवायला घेतो हेच घेतला मस्त की जेवायला बघा मस्त की काकडी पण कापली कांदा लिंबू चला जेवून घेतो भरपूर टाइम झाला आता। गाइस काय काम आहे ते तर करून घेऊ। जय शिवाराचे देवा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। गाइस आलो होता फार्म हाऊस 2-3 कामावर कोण बघा कोण आला डाकू आमच्या गावातला डाकू दमडे सेठ दमडे सेठ फक्त पिल्यावर सेट असतं असा गरीब असते तो भाई काम औषध आलाय फुल कमून आलाय वाटतं आजारी वाटतं भाई। हे बघा माझी वाट बघत इथे कागदा घेऊन येत चलो चलो आलो घराच्या खाली आणि बघा ए काल काय चाललंय ते बघा खेळत होता यो घालवला वाटतं सलाय काहीतरी वरती बघू येते का काय रे गाइस घरात तर कोणच नाही तर फ्रेश होतो आणि कॉफी ठेवतो। गाइस झाली कॉफी मस्त कॉफी पिऊन घेतो मॅच बघते मस्त आणि बघा भरपूर चालून आल्यावर की दिसतंय मग काय गेलतीस हर्षू त्या खाली होता काय मला वाटलं चालायला गेली म्हणून मी फोन नाही करा दाद्यावर। गाइस मस्त पिझ्झा बनवला था पिझ्झा ये बघा कुशू भैया आणि यो भैया आलता मस्त पैकी सगळा घेऊन पिझ्झा पिझ्झा बेस घेऊन आलता ये कालूच बघूया कसा झालाय पिझ्झा बाकी जबरदस्त। इकडं काय दुसरी पार्टी चालली माझं एकटेच आहे का तिकडच खा काय पिझ्झा खाला आता चाललोय जेवाची सोय करायला जेवायला काहीतरी घेऊन येतो। कोण कोण येतं तुमच्याशी नाक साफ करण्याचं लय बेकार परिस्थिती रे परिस्थिती सगळ्यांना वाटेल लय पैसा पैसा काही नाही रे बाबा लय बेकार परिस्थिती आहे।
आलो घरी. ठीक आहे, मी चाललो हल्दीला. केतन भाई आहे, आम्ही दोघं जातो, जेवतो आणि निघतो. आणि इथं चिकन गावला येतो, जाऊन येतो लगेच. काहीच याला वाजवल्यावर का वाटते जरा. काय बाई, हा सुपरमॅन. गाईज झाली तयारी आता हल्दीला जावाची. मस्त की तयारी केली. हे शर्टाचं काम करत लावलंय मी. मला कुठची गोष्ट आवडली ना तर मी जास्त घालतो. आता नवीन आणू समजा, केतन अजून आहेत 2-3 शर्ट आहेत, पण ते मी जास्त घालाय नाही, म्हणजे आवडते म्हणून मी यूज घालतो. त्याला आता केतन भाई येते अजून. केतन भाई आला का लगेच निघू. केतन भाईच्या सासरवाडीलाच जायचं आहे हल्दीला, राहुल भाईचे. आणि इकडे चिकनचा मस्तपैकी शेटने बनवलाय, पण चिकनचा काहीतरी रसा वगैरे. चिकनचा रसा आणि तवा फ्राय. शेटने बनवत तवा फ्राय. शेटवाले कपडे बघते मी काय घातलं आहे. चिकन बघ की आणून दिले आणि नाही खावला नाही. चला नाही जेवण, मी लगेच फोटो वगैरे काढून जेवून करायला. हे बघा बाई, अभ्यास करा चांगल्या वाजता असतंय. गाईस निघालो आम्ही. केतन भाई पण लगेच आला. चला हलत गाजूया. गाईस गाडी लावली आउटीन पार्किंगला आणि चाललो आता आम्ही चालत इथून. गाईस चाललो आता, फोटो काढून लगेच निघलो. आवड लांब आहे ना, हाऊस झाली येऊन जाऊन. काय जाऊ मिसळ कुठेतरी भारी ठिकाणी. हॉटेलला ना धाबे होतं. ठीक आहे चला. गाईज फार्म हाऊस आलो. हॉटेलला जाणार होतो, धाब्यावर जाणार होतो, पण ते कॅन्सल केला. डायरेक्ट पार्सल आणला आणि मस्त इथं झालो. बघा केतन भाई आता आजारांशी निघलाय ना आज. गाईज कालचा कोंबडा पण थोडा राहिलाय. थोडा मस्त हे गरम करून खातो. बघा तंदुरी. बघूया आयांची तंदुरी. आयांमधून आणली आयान. टॉपच्या चटणी अजून बघा. दिसतात आम्ही आयांना जातो ना. आयांचा एक नंबरच लागतोय ना भाई. आता 10 पांबरा 10 लगेच करा. पकड भाई. चल भाई गुड नाईट. काहीच घरी येऊन मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आजचा ब्लॉग आता इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नसला तर सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय, गुड नाईट.